नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूर काझम. शी इज नॉट टीचिंग इट व्हेरी वेल. हॅलो. तुम्हाला एक फोन करून विचारलं असतं तर मी तुला सांगितलं असतं. काय करतेस तू, शोभतं का? तसा तू तरुण आहेस. काय करतोयस तू? आळेकरांचं नाटक करायला घेतलं, समजतोस कोण तू स्वतःला? गुड क्वेश्चन. परवानगी नाही आहे पण. साऊंड रोलिंग, रोलिंग, कॅमेरा रोलिंग, रोलिंग, ॲक्शन. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काय आहे, मी आज तागायत जवळजवळ 60-65 इंटरव्ह्यूज या पॉडकास्ट अंतर्गत केलेले असतील. पण आता मला इतकं कॉन्शियस व्हायला होतंय, ह्याचं एकमेव कारण आहे की आज जो आपला गेस्ट आहे ना, अनुपम बर्वे, तो माझा खूप जुना मित्र आहे. आणि तो अशा मित्रांपैकी आहे जो मला तोंडावर सांगितलं, हे काय करतेस तू, शोभतं का तुला, असं म्हणणाऱ्यातला आहे. पण आय एम शुअर आज तो तसं म्हणणार नाही, म्हणजे अशी मी आशा करते. सो लेट अस वेलकम अनुपम बर्वे. काय करतेस तू, शोभतं का तुला? अनुपम, हे तू मला विचारतोयस आणि मी पण तुला विचारू शकते, काय करतोयस तू? आळेकरांचं नाटक करायला घेतलं, समजतोस कोण तू स्वतःला? गुड क्वेश्चन. सिरियसली, टेल अस अबाउट ठकी. सी, ठकी, फर्स्ट ऑफ ऑल इट्स एन इंटरेस्टिंग जर्नी बिकॉज फर्स्टली आय एम आळेकर स्टुडंट. आळेकर म्हणजे आळेकर सर. आळेकर सरांचा मी विद्यार्थी आहे. ललित कला केंद्रात मी होतो तेव्हा वी वर ऑल कम्प्लिटली बोल्ड ओव्हर बाय हिज राईट. तर बेसिकली काय, त्यांच्या नाटकांवर सगळ्यांचंच आमचं प्रेम होतं. आम्ही सगळे विद्यार्थी होतो आणि लकीली ते जे 10 वर्ष विभाग प्रमुख होते त्याच्यातल्या मधल्या 3 वर्षात आम्ही होतो. सो द डिपार्टमेंट वॉज ऑल्सो इन इट्स प्राईम. आणि त्यांची सगळी नाटकं वाचली होती. मी आधी ज्या कॉलेजला होतो, ललित कला केंद्रात जायच्या आधी, तेव्हा दार कोणी उघडत नाही केलं होतं, त्या संचात मी होतो. तिथे गेल्यानंतर 2006 मध्ये मी फायनल इयरला गेल्यानंतर मी महापूर करू का असं त्यांना विचारलं होतं. आणि आळेकरांनी त्या वेळेपर्यंत असं होतं की त्यांनी स्वतःचं नाटक होऊ दिलं नव्हतं डिपार्टमेंटला. बिकॉज ही सेड ॲज अ मॅटर ऑफ एथिक्स माझ्याच डिपार्टमेंटला माझंच नाटक होतंय, असं नाही होणार. बरोबर. तर मी म्हणलं, पण काय हरकत आहे, ते नाटक आहे ना, आणि मी एक स्वतंत्र विद्यार्थी स्वतंत्रपणे असं म्हणतोय की मला हे नाटक करावं असं वाटतंय. तर ते म्हणले नाही असं नाही. आणि त्यानंतर मी त्यांना एक लांबलचक पिच लिहून दिला होता आणि देन ही अग्रीड. सो मी महापूर केलं होतं. त्याच्यानंतर बेगम बर्वे त्यांनी रिस्टेज केलं होतं 2008 मध्ये. त्या टीममध्ये मी त्यांना असिस्ट करत होतो. 2017-18 मध्ये आता महानिर्वाण परत रिस्टेज झालं, त्याचे लाईट डिझाईन मी केलेले, ते कित्येक वेळा मी ऑपरेट करायलाही जातो. अतुल पेठ यांनी जी आळेकरांवर फिल्म केली त्याच्यासाठी काही सीन वर्क्स मी डिरेक्ट केले होते. सो दी असोसिएशन हॅज बीन देअर. खूप वर्षांपासून मी त्यांच्या नाटकांचा चाहता आहे. मला खूप आवडतं त्यांचं लिखाण. आणि त्यांनी खूप काळात काही लिहिलं नव्हतं. मधल्या काळात त्यांनी एक मोठा निबंध लिहिला होता, जो आय थिंक कुठल्या तरी दिवाळी अंकात साप्ताहिक सकाळच्या बहुतेक आला होता, एक दिवस मठाकडे, म्हणजे त्याचा जो मूळ लेख होता तो. आणि त्याच्यावरच त्यांनी काही भाग वाढवला होता आणि निपुणी तो बसवला होता. बट अपार्ट फ्रॉम दॅट ही हॅड नॉट रिटन फॉर 2 गुड डेकेड्स. आणि एके दिवशी लॉकडाऊनमध्ये आमचे काहीतरी फोन चालू असतात, हे बघितलं का, ते बघितलं का, नवं काही आलंय का, अरे ही सिरीज चांगली आहे वगैरे, असं आमचं चालू असतं. तर एक दिवशी अचानक लॉकडाऊनमध्ये सगळे घरीच होते, सगळे अडकलेलेच होते. आणि त्या दरम्यान फोन आला आणि ते म्हणले, एक लिहिलंय नवं, तुला मेल करतो, काय वाटतंय सांग. तर मी म्हणलो बर. सो सडनली आळेकर हॅड रिटन अ न्यू प्ले यार. आणि आय वॉज लाईक, आय वॉन्ट टू डू दिस. आणि इवन बिफोर आय रेड इट आय वॉज लाईक, म्हणजे मेरे को करना है ब्रो, असं झालं होतं माझं. मी ते वाचलं आणि वाचून मी वेडा झालो. त्याच्यानंतर इमिजिएटली काही दिवसांनंतर जेव्हा लॉकडाऊन थोडा सैल झाला, तेव्हा मी त्यांना म्हणलो की करूयात का एक वाचन. तर ते म्हणले, मला एक टेस्ट रिडिंग करायचंय, कारण का मला बघायचंय काय रिस्पॉन्स येतो. तर फार नको, एक 6-7 लोकांना बोलव, आपण अंतर ठेवून बसूयात मास्क लावून, आणि मी हे वाचतो. म्हणून आमच्या घरी त्याचं एक वाचन झालं. आणि त्या वाचनात सुद्धा आम्ही होतो की what is this? Because it is so multi-layered and it is so multi-dimensional and it is so difficult to decipher. तर असं होतं की हे आवडतंय, हे का आवडतंय ते कळत नाहीये, हे नक्की काय आहे ते कळत नाहीये, पण जे आहे ते खूप भारी आहे आणि हे करायला मिळावं. सो तेव्हा मी त्यांना असं मजेत किंवा असं चहा कॉफीला भेटला असताना म्हणलं, सर करू द्या की. आणि म्हणले, नाही मला करायचंय.
असं ते म्हणले होते. म्हणून काय मग परत काही माझं धैर्य झालं नाही. त्यांनी कॅटेगरिकलीच म्हणले होते की नाही मला माझ्या डोक्यात आहे की हे करावं. पण त्यानंतर असं झालं की ते त्याची वाचनं करायला लागले. कारण का लॉकडाऊन आला, मग दुसरी वेव्ह आली, मग त्याच्यानंतर तिसरी वेव्ह आली, एक छोटू लॉकडाऊन पण आला आणि त्या सगळ्याच दरम्यान सगळंच अस्थिर होतं, अनप्रेडिक्टेबल होतं. त्यात त्यांनी त्याची वाचनं चालू केली आणि त्याची कैक ठिकाणी वाचनं झाली. त्या दरम्यान आमचीही राखाडी स्टुडिओ नावाची कंपनी सुरू झाली. आमचे 2-3-4 प्रोजेक्ट झाले. प्रस्थान उर्फ एक्झिट झालं, उच्छाद झालं आणि या सगळ्या धर्तीवर मग उच्छादचे काही एक प्रयोग मार्गी लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे परत विचारूयात सरांना. त्यांनी काय अजून ते केलं नाही आणि वाचनं तर झाली आहेत, पण विचारूया का असं मी स्वतःशीच असं ठरवलं आणि एक दिवशी त्यांना भेटून म्हणलं की सर करू का, द्याल का करू? ते म्हणले हा कर की. अरे वा. आणि मी ओके असं माझं झालं. कारण काय आय वॉजंट एक्सपेक्टिंग. मला असं वाटलं की थोडंसं पिचिंग, निगोसिएशन असं काय हो सर द्या ना वगैरे असं करायला लागतंय. पण तसं काही नाही, कर की असं ते म्हणले. आणि मला आठवते की गिरिजा इज अन ओल्ड फ्रेंड आणि खूप वर्षांपासून जेव्हा मी तिचं 2 स्पेशल बघितलं होतं किंवा इतर काही काम बघितलं होतं, मला असं होतं की हिच्याबरोबर काहीतरी करायचंय यार. आणि ठकीची ही परवानगी मिळाल्या ॲज आय केम होम मला आठवतंय आणि डिस्टिंक्टली रिमेंबर मी घरातही शिरायच्या आधी खाली गाडी लावता तिला फोन केला होता की सरांचं नवं नाटक आहे, ते आत्ता हो म्हणालेत, कर म्हणालेत, तू करशील का? आणि मी करतोय, सरांचं आहे हे कळल्या तिने ही नाटक काय आहे जाणून न घेता ती म्हणली ती येस आय एम ऑन, कधी वाचूयात, त्यांनाच विचारूयात वाचाल का. आणि मागच्या दिवाळीत मग आम्ही ते वाचलं. बरोबर. माझ्याच घरी परत वाचलं. आम्ही 3-4-5 जण जमलो होतो आणि तेव्हापासून देन द बॉल्स बीन रोलिंग. राईट. आणि सुरतची निवड कशी केलीस? सो हाऊ सुव्रत केम अलॉंग इज अ लिटल इंटरेस्टिंग. म्हणजे आम्हाला सुरुवातीला कळत नव्हतं. आता ही खरं तर गंमत अशी आहे की ललित कला केंद्रातली सरांचीच शिकवण आहे की हे नाटक आहे आणि हे भातुकलीचा खेळ असतो, हा लुटूपुटूचा खेळ असतो, याच्यात खरं करायला जाऊ नका. मला आठवते आम्ही विद्यार्थी असताना किंवा नंतर सुद्धा मी आता शिकवायला जातो आणि कित्येक वेळा ते विद्यार्थ्यांना सांगत असतात की अरे कशाला एवढा मोठा सेट उभा केलाय, नाटक आहे ना, एवढं सगळं उभं करायचं जाऊन फिल्मा करा. या नाटकात खोटंच असलं पाहिजे. एक लेवल ठेवायची आणि म्हणायचं ही बस आहे तर ही बस झाली पाहिजे. आणि दॅट वॉज प्रिटी मच द ड्रायव्हिंग प्रिन्सिपल वेन ही वॉज टीचिंग अस. ते संहिता ते प्रयोग आमचा घ्यायचे विषय आणि त्यासुद्धा ते म्हणायचे की हे कालची तुझ्या त्या कालच्या सीन मधली नर्स होती, तीच आता टोपी काढते आणि म्हणते आता मी सेल्समन आहे. तर आम्ही म्हणायचो पण सर तो सीनच वेगळा होता. पण ते म्हणायचे पण त्याच मेंदूत ना आलाय ना आणि तुझाच आहे ना सीन तो. तर असं दिस इज थिएटर, दिस इज द मॅजिक ऑफ थिएटर. तुम्ही म्हणाल ते अशा याच्यावर. सो हे खरं तर ही त्यांची शिकवण आहे. महानिर्वाण मध्ये जर नीट बघितलं तर महानिर्वाण जेव्हा झालं तेव्हा चंद्रकांत काळ्यांचं वय ऍक्च्युली खूप कमी होतं, पण एक साधा टोप लावून ते भाऊराव करतच होते. आणि दॅट्स ऑलवेज बीन द ट्रेडिशन विथ एस्पेशली विथ प्लेज लाईक आळेकर्स. सो सुरुवातीला आय वॉज स्टील बेंट ऑन की त्या वया अनुरूप कास्टिंग त्याचं असावं आणि वी वर ऑल्सो ट्राईंग व्हेरियस ऑप्शन्स. वी हॅड ऑल्सो स्टार्टेड द प्रोसेस विथ समबडी. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की ज्या पद्धतीचं नाटक सुचतंय, म्हणजे ज्या पद्धतीचं मंचन सुचतंय, त्याच्यात समबडी मोर क्लोजर टू आवर एजेस, मी अँड गिरिजा बोथ वुड बी मोर सुटेबल टू ऍक्च्युली वर्क ऑन इट. आणि आता ज्या पद्धतीने ते ठकीमध्ये दोघंही नाचतात, दोघंही गिव्ह अँड टेक करतात, इट्स फ्रिव्हिलस, इट्स व्हेरी एनर्जेटिक आणि त्या अर्थी त्या कास्टिंगचा फायदाच झाला. सो वेन वी काइंड ऑफ स्टार्टेड निगेटिंग व्हेरियस आयडियाज ऑफ काय करावं, तर एका पॉइंटला आम्ही त्याच्यावर क्रिस्टलाइज झालो की नाही आपण. आणि सुव्रत कसं आहे की सुव्रतही जुना मित्र आहे. आम्ही एकत्र थिएटर करत वाढलोय, आम्ही एकत्र आळेकर वाचत वाढलोय आणि त्यालाही त्याचाही मराठी नाटकाचा अभ्यास आहे, त्याला त्याची खूपच चपखल जाण आहे, त्याची भाषा खूप चांगली आहे. सो आय थॉट वाय नॉट, दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर फ्रेंड्स टू कम टुगेदर अँड डू दिस कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस. दॅट्स हाऊ सुव्रत. करेक्ट. अँड ॲज अन ऑडियन्स मी तुला सांगते अनुपम, म्हणजे मैत्रीण म्हणून तुझे एखाद दुसरं कलाकृती, मोर ओव्हर शॉर्ट फिल्म्स ज्या तू केल्यात त्या मी बघितलेल्या होत्या. पण नाटक असं मी पहिलं तुझं नाटक हे ठकी पाहिलं. आणि ॲज अन ऑडियन्स मी तुला सांगते, तुम्ही जे जस्ट फ्रेंड्स गेटिंग टुगेदर अँड डुईंग समथिंग, हे जे तुमचं होतं ना, ते करता करता तुम्ही कधी त्या वरच्या पातळीला निघून जाता
हे लक्षातही येत नाही. म्हणजे ते बघितल्यानंतर असं होतं की अरे हे काय बघून आलोय आपण आणि हे डोक्यामधून जात का नाहीये आणि हेच का चाललंय डोक्यात सारखं सारखं. सो मला तुला हे विचारायचंय की एक खूप अत्यंत आवश्यक असं ते सॅटायर आहे जे आजच्या काळात अत्यंत काय म्हणूयात त्याला रेलेव्हंट सटायर आहे ते आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा मताची मी नक्कीच आहे. सो मला तू आता हे सांग की हे नाटक किंवा अशा प्रकारची नाटकं जी एक्सपेरिमेंटल थिएटर आपण ज्याला म्हणतो ती नाटकं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचतील ह्याच्यासाठी आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? आय थिंक मला असं वाटतं की ज्याला आपण एक्सपेरिमेंटल म्हणतो ते कित्येक वेळा एक्सपेरिमेंटल नसून ते पॅरलल असतं. सो ओके. व्हॉट इज नॉट द मेन स्ट्रीम इज कन्सिडर्ड एक्सपेरिमेंटल बाय डिफॉल्ट आणि मेनी अ टाइम्स इट्स नॉट रिअली एक्सपेरिमेंटल. इट्स ओनली पॅरल. समांतर रंगभूमी असते, ती प्रायोगिक असतेच असं नाही. नाही. त्याला एक प्रायोगिक नाटक असं व्हर्टिकल देऊन टाकलंय आपण कॅटेगरायझेशन मध्ये, पण खरं तर ते पॅरल थिएटर असतं. आणि पॅरल थिएटर असं थिएटर असतं की ज्याच्यात मग एक्सपेरिमेंट्स केल्या जातात, ज्याच्यात काहीतरी धैर्य दाखवलं जातं किंवा ज्याच्यात काहीतरी नवं करून बघू, पडलं तर पडलं, याच्यात काही फारसा फायनान्शियल लॉस पण नसतो, फारसे स्टेक्स नसतात, अशा पद्धतीने अशी समज आहे लोकांची. मला असं वाटतं की याचे पायंडे, याचे पॅरामीटर्स आणि याचे डेफिनेशन्स बऱ्यापैकी ब्लर होत चाललेले आहेत. म्हणजे आता काही वर्षांपूर्वी अमर फोटो स्टुडिओ हे कमर्शियली हिट सक्सेसफुल झालेलं नाटक आहे. तुम्ही त्याची संहिता जर बघितली तर ती बिलकुलच कमर्शियल नाटकाची टू क्वाईट अन एक्सटेंट. दे हॅव डन अ लॉट ऑफ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग्स देअर. आणि सिमिलरली इफ यू लुक ॲट अ लॉट ऑफ व्हॉट वी कॉल ॲज पॅरलल ऑर एक्सपेरिमेंटल थिएटर, देर आर एक्स्ट्रीमली कन्व्हेन्शनल नॅरेटिव्स विथ नॉट अ लॉट ऑफ एक्सपेरिमेंटेशन इन दॅट सेन्स डन. सो आय थिंक त्याच्यातल्या बाउंड्रीज बऱ्यापैकी ब्लर होत चाललेल्या आहेत. मला वाटतं की आत्ता खरं तर सुवर्ण काळ आहे. म्हणजे गेल्या एस्पेशली सेकंड लॉकडाऊन नंतर तुम्ही जर संख्या बघितलीत पुण्या मुंबईत एस्पेशली प्रायोगिक नाटकांची किंवा समांतर रंगभूमीवर होणाऱ्या प्रयोगांची, तर आम्हाला बॉक्सला किंवा SLRला 3-3, 4-4 महिने आधी रविवार एखादा बुक करायला लागतो, अशी सध्या स्थिती आहे. सो देयर सो मच हॅपनिंग. नाव हाऊ टू ड्रॉ ऑडियन्सेस टू दॅट इज एनीबडीज गेस. कारण का मला आठवतंय पहिल्यांदाच आमच्या कुठल्या तरी शॉर्ट फिल्म्सची सिरीज रिलीज करताना कधी करावं, मग कुठल्या वारी करावं, मग कुठल्या वाजता ती रिलीज करून पहिलं नोटिफिकेशन लोकांना जावं वगैरे. तर तेव्हा कोणीतरी म्हणलं होतं की अरे नाही पण वर्ल्ड कपची मॅच. तर आमचं झालं की अरे वर्ल्ड कपची मॅच आणि आपण काही कॉम्पिटिशन आहोत का? तर तेव्हा नंतर लक्षात आलं की आहोत. राईट. तर व्हॉट हॅज नाव हॅपन्ड की एकेकाळी ते सिनेमा विरुद्ध नाटक किंवा प्रायोगिक नाटक विरुद्ध व्यावसायिक नाटक असं कायम बघितलं जात आहे ना. आता असं आहे की त्याचं इतकं डिस्टॉर्शन झालंय, त्याचं इतकं फ्रॅगमेंटेशन झालंय, तर ॲज अगेन्स्ट व्हॉट याची व्याख्या नव्या पद्धतीने बांधायला लागेल आपल्याला. बरोबर. सो लोक नाटकाला येत नाहीयेत कारण हे वाक्य आता पुरं होऊ शकणार नाही, कारण का लोक येत आहेत नाटकाला. म्हणजे ठकीचे सुद्धा आता 22 प्रयोग आमचे झालेले आहेत, उद्या 23वा आहे. 22 प्रयोगांपैकी 14 ते 15 प्रयोग हे सोल्ड आउट होते आमचे आणि मोठ्या हाऊसेस. दॅट इज बिकॉज तू कॉम्प्लिमेंटरी तिकीट देत नाहीस. तरी सोल्ड आउटच असतात ना कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे जागा भरल्या, खुर्च्या संपल्या की सोल्ड आउट. पण आणि वी वर ओव्हरवेल्म्ड की ज्या पद्धतीचे लोक येतात आणि फक्त नाटकातच दिसणारी किंवा नाटकाच्या प्रयोगांना येणारी, नाट्य महोत्सवांना येणारी टाळकी नाही, खूप अनोळखी लोक. आमचा गेल्या 2-3 प्रोजेक्ट्सना एक बॅरोमीटर असा आहे की ओळखीचे लोक कमी कमी होत गेले की आम्हाला आनंद होतो. बरोबर. की पीपल दॅट वी डू नॉट नो हॅव टर्न्ड अप. सो समथिंग्स प्रॉबेबली वर्किंग राईट. अचानक 100-125 लोक आलेले असायचे उच्छादच्या प्रयोगाला आणि 3 जण हाय असं करतायत, उरलेल्या कोणाशी परिचय नाहीये. युज टू बी अ व्हेरी व्हेरी ग्रॅटिफाईंग यु नो एक्सपिरियन्स की अनोळखी लोक आलेत यार नाटकाला आपल्या. सो आय थिंक नाटकाला लोक येत नाहीत हे आय थिंक अचूक आहे. खूप लोक येत आहेत, फक्त आता त्याचं स्केलिंग म्हणजे व्हॉट टू डीम एज सक्सेस
आपण 750चा हाऊस भरला की सक्सेसफुल म्हणायचं, 550चा भरला की म्हणायचं. आपल्या नाटकाचा प्लॅटफॉर्म किंवा त्याचा फोरमच 150-200चा ब्लॅक बॉक्स आहे. असं जर असेल तर तुम्ही किती प्रयोगांना सक्सेसफुल म्हणणार? बरोबर. सो या सगळ्याच्या डेफिनेशन्स खूप ब्लर होत गेलेत. सो आय थिंक ओनली टाइम विल टेल व्हॉट हॅपन्स टू थिएटर. आय थिंक अ लॉट ऑफ पीपल टर्न्ड बॅक अँड केम बॅक टू थिएटर पोस्ट द लॉकडाऊन बिकॉज दे वर फेड अप विथ वॉचिंग थिंग्स ऑनलाईन अँड दे वॉन्टेड सम पर्सनलायझेशन. ते असं एक रिअल एक्सपिरियन्स. द होल आयडिया की समोर एक जिवंत व्यक्ती माझ्यासाठी परफॉर्म करते आणि मी माझ्या डोळ्यांनी आत्ता लाईव्ह ते बघतोय आणि लाईव्ह रिस्पॉन्ड करतोय आणि ते जमतंय किंवा फसतंय किंवा काही. दॅट चार्म केम बॅक इन आय थिंक आफ्टर द लॉकडाऊन. सो आय थिंक इट्स एनीबडीज गेस रिअली. इट्स सो इंटरेस्टिंग ना. म्हणजे मी जेव्हा मीडियातल्या लोकांशी बोलले दे ऑल वर लाईक लॉकडाऊनमुळे OTT बूम आलेला आहे आणि हे झालेलं आहे आणि ते झालेलं आहे. दिस इज द फर्स्ट टाइम की कोणीतरी मला म्हणलंय की नाही, लोकांना ते ऑनलाईन बघून कंटाळा आलाय आणि लोक आता लाईव्ह ऍक्शनकडे वळायला लागलेले आहेत. दे वॉन्ट टू सी लाईव्ह परफॉर्मन्सेस अँड दिस इज अ व्हेरी वेलकम चेंज. कारण जसं मी म्हटलं की ठकीला माझी 9 वर्षाची मुलगी पण आलेली होती आणि तिला काही ते खूप त्याच्यातले लेयर्स वगैरे कळत असतील असं नाही. खरं तर परवानगी नाही पण हॅलो. पण ते काहीतरी एक तिथे घडतंय आणि ते आपण शांतपणे बसून विटनेस करायचं आहे. हे या पिढीचं जे स्वायपिंग मध्ये ते रमलेले आहेत त्याच्यातून ते बाहेर पडतायत. सो दिस इज अ व्हेरी 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 वेलकम चेंज आणि आय वुड लाईक टू थँक यू. पण आय वॉन्ट टू आस्क यू वन मोर थिंग. तसा तू तरुण आहेस म्हणजे वयानी. ही पण डेफिनेशन आपल्याला काहीतरी लवकरच याचंही काहीतरी करावं लागेल. नाही. सो मला मी या अर्थी म्हणतेय की तुझ्या करिअरची तशी सुरुवात आहे आता ॲज अ डिरेक्टर नाटकांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, म्हणजे नाव आत्ताशी होऊ लागलंय असं आपण म्हणू शकतो. पुण्यात ऑलरेडी आहे तुझं नाव, मी पुण्याच्या बाहेरचं म्हणतेय. सो आता होऊ लागलेलं आहे लोकांना. आता हे ठकीच्याच प्रयोगाच्या वेळेला तुला तो अनुभव आला असेल. मी तुला म्हटले पण होते की अख्खं मुंबईतलं नाटक मंडळू तिथे जमलेलं होतं आणि दे हॅव सॅट अप अँड दे हॅव टेकन नोट. मला तुला हे विचारायचं आहे की एवढं आता हे असताना आणि तुझा पूर्ण वेळ तू या दिग्दर्शनासाठी आणि नाटकासाठी द्यावास असं मी तुझे हितचिंतक आहे. तुझा विश्वास नसला तरी मी तुझे हितचिंतक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तू हे पूर्ण वेळ करावंस. पण तू गेले अनेक वर्ष शिकवतोयस. सो ते शिकवण्यामध्ये तुला असं काय मिळतं की तुला ते सोडायचं नाही आणि पूर्ण वेळ हे करायचं नाहीये? परवाच एका ठिकाणी मी हे बोललो, सो मला बोर होतं हे म्हणायला परत, पण मी आता याच्यावर म्हणतो. पण शास्त्रीय संगीतात किंवा शास्त्रीय नृत्यात किंवा इतर कुठल्याही बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्याच इतर कला प्रकारांमध्ये रियाज असतो. अगदी क्रिकेटवाले सुद्धा रोज उठून नेट्स जातात, बाकीचे त्यांचे ड्रिल्स करतात. मग शरीरावर काम असेल, फिटनेस एन्ड्युरन्सवर असेल, स्किल्सवर असेल, बाकीच्या याच्यावर असेल. दिग्दर्शक काय करतो? म्हणजे ठीक आहे, डेव्हिड बॉर्डवेल 4 वेळा वाचून झाला म्हणून सिनेमा बनवता नाही येत. बरोबर. जेम्स मोनॅकोचं हाऊ टू रीड अ फिल्म बघितल्यानंतर सिनेमा बनवता नाही येत. आपल्याकडे कित्येक वेळा असं वाटतं की आपण जर एन्सायक्लोपीडिक झालो तर आपल्याला सिनेमा कळला. हे आय थिंक इज ग्रॉसली मिसअंडरस्टूड. आणि आय वॉज दॅट फॉर अ गुड 10 years between my 20s and 30s where I was a buff. I used to collect films and I used to circulate it and I used to arrange screenings आणि ते सगळं मी त्याच्यातला किडा होतो. सिनेमे बघणं, सिनेमांच्या फेस्टिवलला जाणं, सिनेमे बनवणं, सिनेमा शिकवणं या सगळ्यात होतो. पण तो रियाज नाही. एक प्रॅक्टिशनर आपला रियाजभर सिनेमा हा असा फॉर्म आहे ज्याच्यात पटकन जाऊन आरशासमोर उभं राहून फुटवर्क करायला लागलो असं नाही करतायत ना. जोपर्यंत तुम्हाला 50 टाळकी जमत नाही, त्याच्यासाठीचा एक काहीतरी अर्थकारण उभं राहत नाही, त्याच्यासाठीची एक संहिता कुठल्या तरी एका लेवलला येऊन लॉक होत नाही, तोपर्यंत तुम्ही सिनेमा कसा बनवणार? तर मला असं लक्षात आलं की द ओनली वे टू कंटिन्यू प्रॅक्टिसिंग इज बाय बिईंग इन एज्युकेशन.
बर. कारण का जरी तुम्ही ते थेट करत नसाल तरी तुम्ही कॉन्स्टंटली स्क्रिप्ट वाचत असता, तुम्ही त्या स्क्रिप्टवर फीडबॅक देत असता, त्या स्क्रिप्ट बरोबरच्या त्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही फ्लोअरवर जात असता, इथनं नाही इथनं घेऊन बघ काय वाटतंय असं करत असता, तुम्ही कट्स लावत असता, तुम्ही कट्सवर जाऊन तिकडे बसून की नाही 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 हे झाल्याशिवाय आज नाही निघायचे, एक्सपोर्टला लावल्याशिवाय आपण इथनं निघायचं नाही, चल चल परत त्या फर्स्ट सीनवर काम करू, हे इथे टाकून बघ ते तिथे टाकून बघ, हे करत असता. सो यू आर एक्झरसाइजिंग युअर स्किल सेट्स. राईट राईट. दॅट इज समथिंग आय गॉट फॉर 15 years इन टीचिंग. 2007 पासून मी शिकवतोय, 2022-23 पर्यंत तर मी पूर्ण वेळ मधनं फिल्म्स करायचो, काही महिने वर्षातले, पण वर्षातला बहुतांश काळ हा मी शिकवत असायचो. बरोबर. आणि त्याच्यात तो रियाज मिळत गेला मला. सो फॉर मी दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन टू बी इन एज्युकेशन, इज टू कीप ऑन टीचिंग. कारण का काय होतं, एक ठराविक पद्धतीचे विषय शिकवले तर तुमचा तो सराव होतो आणि मग ते काय 11वीच्या गणिताचा क्लास घेतल्यासारखं तुम्ही ते करत बसता. पण कित्येक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी शिकवल्यानंतर मग तुम्ही जर्नलिझमला पण शिकवताय, मीडिया कम्युनिकेशनला पण शिकवताय, फिल्म स्कूलमध्ये शिकवताय, थिएटर स्कूलमध्ये शिकवताय, अत्यंत आर्बिट्ररी वेगळ्याच ठिकाणी जिथे त्यांनी एक ऍडिशनल विषय फिल्म किंवा नाटकाचा किंवा परफॉर्मिंग आर्टचा इंट्रोड्यूस केला तिथे शिकवताय, चित्रपट रसास्वाद शिबिरात शिकवताय. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चॅलेंजेस येतात, वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. राईट. आणि त्यामध्ये तुमचा रियाज होत राहतो, त्या मीडियमच्या अंडरस्टँडिंग बद्दलचा. कित्येक वेळा तुम्ही चुकीचेही ठरवले जाता आणि त्याच्यातनी तुमची ग्रोथही होत राहते, की तुम्ही एका पद्धतीने शिकवत असता आणि काही वर्षानंतर तुम्हाला रेट्रोस्पेक्शन मध्ये किंवा रिफ्लेक्शन मध्ये लक्षात येतं की वाटायचं खरं आपल्याला असं, पण तेही बदलत चाललंय. सो मे बी वी नीड, आय ऑल्सो नीड टू बी मॅलिएबल, आय नीड टू ऑल्सो ट्विक द वे आय एम लुकिंग ॲट थिंग्स आणि सो ऑन. सो एज्युकेटिंग मधनं मला ते मिळालं की मला एक, अदरवाईज काय असतं, 3 वर्षाचं बॅचलर्स, माझं 1 वर्षाचं फिल्म डिरेक्शनचं मास्टर्स, दॅट इज जस्ट तोंड ओळख ना. त्यानंतर तुम्ही ते किती करत राहताय किंवा तुम्ही ते किती पुढे नेताय स्वतःहून, यावर सगळं आहे. सो आय एम ग्रेटफुल फॉर and privileged and also very very lucky to be in a situation where I could study art forms, these performing art forms and media art forms for a good decade or more. या सगळ्या काळात. ग्रेट. म्हणजे मला हा पर्स्पेक्टिव्ह लक्षात नव्हता आला अनुपम. मला वाटत होतं यू आर प्लेइंग इट सेफ. हाऊ डू यू प्ले इट सेफ? I mean, people do. Anyways, so coming back to ठकी, ठकी समजावून घेतानाची प्रोसेस काय होती तुझी? कारण तुझा जॉब हा सगळ्यात अवघड होता. तुला ते समजावून घ्यायचं होतं, तुला ते व्हिज्युअलाइज करायचं होतं आणि तुला ते गिरिजा आणि सुरतकडून करून घ्यायचं होतं. सो तू समजावून कसं घेतलंस ते? हा पास्ट टेन्स मधला प्रश्न असू नये, हा प्रेझेंट टेन्स मधला, करंट मधला प्रश्न आहे की कसं समजावून कसा घेतोयस? हा, कारण का नाही, म्हणजे जोक्स अपार्ट, इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्ले. इट इज अ व्हेरी 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 कॉम्प्लेक्स प्ले. आणि त्याचे ते सगळी सालं काढून एक 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 लेयर्स जाऊन की काय नक्की काय म्हणतायत सर. कारण का सरांचं लिखाण असं आहे ना की तो एक, म्हणजे इट्स व्हेरी स्लिपरी. वरवरचं बघता तुम्हाला 1-2दा वाचून असं वाटतं की सोपं आहे, काय सहज लिहिलंय, कारण का ते सोपं लिहितात. ते कधी क्लिष्ट किंवा अवघड लिहित नाहीत. त्यांची फिलॉसॉफी कधी फिलॉसॉफी एक अकॅडमिकल पर्स्पेक्टिव्हनी फिलॉसॉफी म्हणून मांडलेली नसते. त्यांचं कोडिंग हे अत्यंत लुसिड साध्या भाषेतलं आहे. आणि म्हणून कित्येक वेळा प्रॉब्लेम असा होतो की ते पहिल्यांदा वाचताना तुम्हाला यात काय असं वाटू शकतं. बरोबर. मात्र मागच्या वर्षी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा ऑलमोस्ट 25 ते 30 वाचनं मी माझ्या 2 असिस्टंट डिरेक्टर्स बरोबर आम्ही कित्येक वेळा फक्त दुपारी घरी जमायचो आणि काही नाही, फक्त परत वाचूयात. आज तू वाच, उद्या मी वाचतो, काही भाग तू वाच, चल तू ठकी वाच, मी वृद्ध वाचतो, मी ठकी वाचतो, तू वृद्ध वाच, तू सगळं वाच, मी फक्त ऐकतो. अशी आमची कित्येक वाचनं नुसती चालू होती. आम्ही नोट्स काढत होतो की काय आहे याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन्स कसे पाडायचे, याचे डिरेक्टोरियल सेक्शन्स कसे पाडायचे, थीमॅटिक सेक्शन्स काय. बरं, ते सोपंही नाहीये. ते पटकन इकडनं गडकरी आणि दिवाकर मध्ये जातं, ते पटकन दिबा मोकाशींमध्ये येतं, ते पटकन वर्गात जातं, तिथे तेंडुलकर येतात, असं करत ते खूप फिरतं. तर व्हॉट आय डेफिनेटली न्यू वॉज, मी माझ्यासाठी आणि ते परत माझ्या सिनेमाच्या कंडिशनिंग मध्ये येतं की व्हॉट इज दी ऑब्लिगेटरी सीन. करेक्ट. या नाटकातला ऑब्लिगेटरी सीन काय, तर धनी भूमिका का नाही घेतलीत. आणि तो जर माझा मेन स्टे असेल, तो जर माझा मेन
तो बॅकबोन असेल, तर त्याच्या भोवती हाऊ इज द प्ले अरायव्हिंग टुवर्ड्स दॅट, काय 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 करून त्या पॉइंट पर्यंत येतंय आणि या पॉइंटला आता घेऊन कुठे कुठे जाऊन त्याचं काय शेवटी होतंय. कुठे संपणार आहे. बरोबर. हॅव्हिंग सेड दॅट कित्येक इंटरप्रिटेशन्स बदलली सुद्धा. म्हणजे द वे आय हॅव ट्रीटेड इज आय डोंट थिंक दॅट्स द वे सर इंटेंडेड इट. आणि वी हॅड सम इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन अबाउट, आणि ते त्यांचं इज हिज ग्रेटनेस दॅट ही इज नॉट ऑब्जेक्टेड टू माय इंटरप्रिटेशन. ते जेव्हा पहिल्यांदा बघायला आले आणि ते तोपर्यंत ते म्हणले की तुमचे नट पाठांतर होईल, तुमचं काहीतरी त्याच्यावर एक जम बसेल, तेव्हा मला सांगा, मला काही नाही. तुम्ही ते घेतलेले, मी तुम्हाला परवानगी लेखी दिलेली आहे, आता ते जे कराल ते तुमचं आहे. मला ते काढा, कमी करा, वाढवा, काय ते करायचे ते तुम्हाला करा. ते जेव्हा आले तेव्हा त्यांचे काही ऑब्व्हियसली पहिल्यांदा त्यांना तो शॉक होता की हे जरा वेगळंच होतंय का काय, कारण का आपण आतापर्यंत त्यांच्या लेखक म्हणून स्वतः वाचताना, पण ही वॉर्म्ड अप टू इट. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कुठल्याही गोष्टीला आक्षेप घेतला नाही. आणि सम ऑफ दोज थिंग्स आर फेअरली रिमूव्ड फ्रॉम व्हॉट ही रिटन. बरोबर. म्हणजे शेवट, एस्पेशली शेवटाकडे जाता 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 तिचं जे होतं आणि त्याचं जे होतं, आता मी जास्त रिव्हील करत नाही ते, पण सो अ लॉट ऑफ दोज इंटरप्रिटेशन्स ऍक्च्युली ड्रिफ्ट अवे फ्रॉम व्हॉट ही रिटन. सो ती त्यांनी मुभा आम्हाला दिली. आणि मी असं म्हणणार नाही की इट वॉज ओनली सोनली माय एक्सप्लोरेशन, कारण का एका पॉइंट नंतर जसे नट ऑन बोर्ड आले, कित्येक वेळा एक नट नसताना जेव्हा दोघंच आम्ही बसायचो वाचत, किंवा दुसरी नसताना आम्ही दोघं बसायचो, किंवा मग तिघही बसत असताना आमच्या प्रदीर्घ चर्चा झालेल्या आहेत की हे का असेल, चुनचुन करती आई चिडिया हेच गाणं का असेल. बरोबर. बरं, सरांचं एक फार इंटरेस्टिंग आहे, आणि कित्येक कित्येक खूप चांगल्या लेखकांचं असं असतं की ते का हे समजावत नाहीत. ते म्हणतात ते मी लिहिलेलं ते तुम्ही त्याचा अर्थ काढा, कारण का तो माझं इंटेन्शन तुमच्यावर लादायचं नाही, तुमचं इंटरप्रिटेशन आहे तरीही तुमचं इंटरप्रिटेशन आहे. सो ते तुम्ही बघा. तर एक इन्सिडेंट मला आठवते, आम्ही कामशेतला होतो आणि त्या दिवशी फक्त मी आणि गिरिजाच होतो आणि आमचा एक ऋषिकेश नावाचा असिस्टंट होता. आम्ही तिघच बसलो होतो विविध गोष्टींवर गप्पा मारत, की आम्ही त्या जो काय आठवड्याभराचा वेळ आम्ही घेतला होता त्यात बऱ्याच गोष्टी घेऊन गेलो होतो. मी अतुलनी केलेली डॉक्युमेंटरी घेऊन गेलो होतो, काही मोकाशींचं लिखाण नेलं होतं, काही गडकरींचं लिखाण नेलं होतं, काही दिवाकरांच्या नाट्यछटा नेल्या होत्या. म्हणलं की ज्या ज्या व्यक्तींचा उल्लेख आहे त्या सगळ्या प्रवासात त्यांचं काहीतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह किंवा आयकॉनिक 2-3 गोष्टी घेऊन जाऊ, आणि जसा वेळ मिळेल तसा एकत्र किंवा आपापले वाचूयात. तर त्याच्यात आम्ही असं एक अंडरलाईन करत जात होतो की काय काय सुधारलंय आणि काय काय अजून प्रश्नचिन्ह आहेत. तर चुनचुन करती आई चिडिया नावाच्या गाण्यावर वृद्ध नाचतो, तर तेच गाणं का बरं, अजून कुठलंही गाणं का नाही. आणि मग देन वी वेंट इन टू, दोघांनी आपापले फोन काढले, म्हणजे कधीचं गाणं आहे, याच्यात कोण आहे, ते काय आहे. तर वृद्धाचा जन्म 47-48 सालचा आहे. तो वृद्ध, ती जर व्यक्तिरेखा बघितली तर पास्ट मध्ये गेल्यानंतर ती व्यक्ती 9 वर्षाची असताना जो सिनेमा आला, ज्याच्यातला प्रोटॅगोनिस्ट 9 वर्षाचा आहे, आणि त्याच्या वडिलांना अटक झाली असल्यामुळे तो चाललाय दिल्लीला चाचा नेहरूंना भेटायला, की माझ्या वडिलांना सोडा. आणि त्याच्यात एका पॉइंटला त्या नॅरेटिव्ह मध्ये चुनचुन करती आई चिडिया. सो आता वृद्धत्वाकडे आल्यानंतर सुद्धा इन रेट्रोस्पेक्शन हिज आयडिया ऑफ जॉय or elation or celebration is himself as a 9-year-old resonating with the protagonist of Ab Dilli Dur Nahi from 57. And all of this is there. Now, this could or could not be the intention of the playwright. आम्हाला दिसताना ते तसं दिसलं की अच्छा, and therefore we cannot change this. मग हे नको वेगळं घेऊयात नाही. मेरा नाम चिंचिंचू किंवा नई दुल्हनच का, आणि चीन किंवा ईस्ट एशियन लोकांचं भारतीय कलांमधलं किंवा सिनेमांमधलं रिप्रेझेंटेशन, त्याच्यातले प्रॉब्लेम्स आणि त्याच्याबद्दलचं सगळं अत्यंत सटली केलेलं भाष्य, की वाय चायना, वाय सिल्क रूट, बरोबर, वाय ब्लॅक थ्रेड, वेअर डिड करोना कम फ्रॉम, where did corona come from, Correct. everything. So there are all these
पॅरल्स अँड लेयर्स. सो हे आम्हाला एकत्रच समजत गेले. काही आमच्या चर्चांमधनं खुलासे झाले, काही आम्ही इंटरप्रिट केले आणि वी स्टक टू देम. आणि आय थिंक वी स्टील फाइंडिंग आउट. कारण का कित्येक त्यातले भाग असे प्रयोगांना आम्ही जातो आणि मी कित्येक वेळा लाईट रूम मधनं किंवा मागणं बघत असतो आणि देर आर दोज योरेका मोमेंट्स वी आर थिंकिंग अच्छा and we are 22 shows down. Right. So, you know. Right. So it's a journey. It's an ongoing thing. It is. Great. म्हणजे प्रयोग in the true sense of it प्रयोग. It is. Great. So, अनुपम, मला आता तू सांग, what are your future plans? मी आता खरं तर ना 2007 साली शेवटचं नाटक केलं होतं. मध्ये 15 वर्ष मी मास्तर की किंवा सिनेमे, कमिशन वर्क, सिरीज, शॉर्ट फिल्म्स हे सगळं लॉकडाऊन पर्यंत चाललं होतं. थ्रू सम कोइन्साइडिंग टाइमलाईन्स आणि आय नॉट गेट इन टू दोज. पण 2022 साली मी पुन्हा बाय सेरेंडिपिटी नाटकाकडे वळलो. मग प्रस्थान झालं, मग उच्छाद झालं. मग आम्ही एक कमिशन प्रोजेक्ट होता MMB आणि अलियन्स फ्रान्सेसचा, तो डिरेक्ट केला. मग विद्यापीठात गेलो, अजून एक नाटक MAच्या मुलांचं डिरेक्ट केलं. मध्ये अजून एक क्रिएटिव्ह प्रोड्यूस केलं, अडॅप्टेशन निरंजननी केलेलं. असं करत ठकीपर्यंत आलो आणि I found a lot of comfort in directing theaters. कारण का I see a lot of merit and value in working with actors. मी त्याची शिबिरं सुद्धा घेतो, डिरेक्टिंग ऍक्टर्स आणि ऍक्टर्ससाठी परफॉर्मिंग कॅमेरावाली वर्कशॉप्स घेतो. सो कित्येक वेळा मी सिनेमात बघतो की डिरेक्टर्स कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड वेअर दे आर नॉट रिअली कनेक्टेड विथ दिस वर्कशॉप सेटअप, ज्याच्यात ऍक्टर्सशी बोलावं लागतं, त्यांच्याबरोबर खेळ करावे लागतात, त्यांना प्रॉपोजिशन्स द्यावे लागतात, त्यांच्याबरोबर इम्प्रोव्हायझेशन्स करायला लागतात, त्यांच्याबरोबर बसावं लागतं, त्यांना घेऊन फिरावं लागतं. काय समटाइम्स डिरेक्टर्स अँड ऍक्टर्स इन कोलॅबोरेशन डू द मोस्ट वंडरफुल थिंग्स अँड अ लॉट ऑफ यंग इमर्जिंग डिरेक्टर्स आर नॉट अवेअर ऑफ दिस. सो द बिग क्वेश्चन मार्क इज की पाठ करून ये आणि मग इथे जाऊन हे म्हणच्या पलीकडे काय करायचं. दी ऍक्टर सपोज टू बी ट्रेन्ड ना. हॅव्हिंग सेड दॅट ऍक्टर्स आर ऑल्सो नॉट व्हेरी अवेअर ऑफ how to go about it because they are trained for their skill set. Right. But what information to get, how much to give आणि so on. या सगळ्यामध्ये I found it very very vastly comforting की मला कित्येक आठवडे, अगदी कित्येक महिने असं नाही, पण 8 आठवड्याची 10 आठवड्यांची रिहर्सल मिळते. म्हणजे उच्छाद आम्ही 8 आठवडे 6 आठवडे रिहर्सल केली, रोज 4 ते 6 तास. आणि दॅट फॉर मी वॉज अ व्हेरी कम्फर्टेबल एक्सपिरियन्स की मला ऍक्टर्स बरोबर वेळ मिळतोय, मला दिग्दर्शक म्हणून वेळ मिळतोय. आणि फॉर इयर्स आय वॉज यर्निंग टू डू कॉमेडी. कारण का आधी कसं होतं की तुम्ही थिएटर स्कूलला जाता, मग तुम्ही फिल्म स्कूलला जाता, मग तुम्हाला वाटतं की नाही असा सिनेमा हा आपला आहे, असं म्हणणं हे आपलं आहे, आपण असा सिनेमा केला पाहिजे. आणि मग एका पॉईंट नंतर ते सगळं गळून पडतं. आणि माझं तसं काही वर्षांपूर्वी दॅट हॅपन टू मी आणि आय रिअलाइज दॅट माय डोमेन इज ह्युमर. आणि देर इज नो एस्केप फ्रॉम ह्युमर, ॲटलीस्ट फॉर मी. आणि आय कॅनॉट ड्वेल इन एनिथिंग दॅट इज नॉट ह्युमरस. इवन इफ इट इज समथिंग व्हेरी सिरियस अँड ट्रॅजिक, आय विल फाइंड वेज टू इन्स्टिल ब्लॅक ह्युमर इन इट अँड मेक पीपल लाफ. अँड इट डिड नॉट हॅव टू टेक यू 15 years. तुम्हाला एक फोन करून विचारलं असतं तर मी तुला सांगितलं असतं. या यू नो. एनिवेज गो अहेड. पण सो आय रिअलाइज की ह्युमर इज, आणि मला उच्छाद करताना जाणवलं की नाही दिस इज आय बिलॉंग हिअर. आणि मग आता नाटक असेल का, सिनेमा असेल का, सिरीज असेल का, शॉर्ट असेल का, काय असेल मला माहित नाही. पण आता मला पुढे आय वॉन्ट टू बी इन दिस स्पेस. आणि म्हणून दॅट वॉज अनदर रिझन वाय ठकी. कारण का ते प्रचंड सिरियस नाटक असून सुद्धा इट इज अ फन प्ले. We've added also a lot of fun in it, and so we are like, the moment it becomes preachy, ते fail होणार आहे. बरोबर. It's going to sound like a lecture if we treat it that way. It has to be treated with humor, where people are laughing but also thinking, I need to think about this. उच्छादला असं झालं की many a times the entire house is laughing, आणि दोघंच कोणीतरी असे अत्यंत गंभीर चेहरा करून कोपऱ्यात बसलेले असतात आणि म्हणतात उद्या बहुतेक फोनवर बोलणी खायला लागणार आहेत बाबा, काय बसवलंयस वगैरे. आणि तेच लोक सर्वात जास्त कौतुक करतात आणि म्हणतात की यार तू केलंयस ते, पण ते हसण्याजोगं नव्हतं, मी आत खचत चाललो होतो जी काय ती सिच्युएशन आहे ती बघत वगैरे वगैरे. सो ह्युमर ऑल्सो हॅज सच डायव्हर्स रिस्पॉन्सेस टू इट. सो आय एम करंटली एन्जॉईंग दिस होल मोड दॅट आय एम इन, फेज दॅट आय एम इन विथ. आणि ज्यांना माहिती नसेल
त्यांना मी सांगते की हा आता एवढी बडबड करतोय दिग्दर्शक वगैरे, म्हणजे चांगलं बोलतोय दिग्दर्शक वगैरे, पण अनुपम हा अत्यंत उत्तम ऍक्टर आहे आणि मला खरंच खूप इच्छा आहे की त्यांनी ऍक्टिंग करावं. तर अनुपम, काही प्लॅन्स आहेत का ऍक्टिंगचे? मी फिल्म बनवली तरी नाही करणार तू? देयर इज अ लॉट ऑफ मनी, येस. म्हणजे यु नो वाय नॉट. मी केली आहेत कामं, पण आय एम जस्ट नॉट कम्फर्टेबल एनिमोर. आय डोंट नो वाय. प्रॉब्ली आय जस्ट नीड टू. हे बघ, मी जर फिल्म केली ना तर तुला रोजचा हेवी डोस ऑफ टोमणे आणि सार्काझम शी इज नॉट पिचिंग इट व्हेरी वेल. आणि हे सगळं मी देईन तुला, जे तुझं यू फीड ऑन दिस. या लेट्स ऍक्सेप्ट दॅट. यू बट आय फील ऑन मी डुईंग ऑल ऑफ दॅट. हा, पण लेट्स टर्न अराउंड द चेअर्स अँड सी व्हॉट I don't know how good a butt of jokes I am. I don't know how sporting I am playing along, but I'm very good at that. So I know. So, Anyways, so अनुपम, तुझ्या सगळ्या अस्ताव्यस्त, उच्छादमय, ठकीशी संवाद साधता साधता तू वेळ काढून इथे आलास. तुझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सोडून वर्गात तू इथे आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑल द बेस्ट. तुला Thank जे you. एक्सप्लोअर करायचं आहे, ह्युमर असेल आणि नोईंग यू ते इव्हॉल्व्ह होईल. सो जे काही तुला करायचं असेल त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि मेक अस प्राऊड, ब्रो. yeah, I'll try. Trying my best. But thank you for having me. आणि बघा आमचं नाटक येऊन, जेव्हा जेव्हा असेल प्रयोग तेव्हा.